कोल्हापूर झेडपीत सत्तांतर होणार. कोल्हापूर झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्ष. दादांच्या निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीतच अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र दादांच्या अकाली मृत्यूनंतरही कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. कोल्हापुरात दादांच्या राष्ट्रवादीनं 20 जागा पटकावून सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश दिल्याबद्दल आणि प्रथम क्रमांकावर पक्ष आणल्याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा जो विजय झालेला आहे तो स्वर्गीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या चरणी मी अर्पण करतो. आज हे बघायला माझे नेते अजितदादा हयात असते तर मला फार मोठा आनंद झाला असता. दुसरीकडे काँग्रेसनंही महायुतीपुढे तगडं आव्हान उभं करत 15 जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना खांद्यावर घेत जल्लोष केलाय. मला वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घवघवीत यश म्हणणार नाही, परंतु किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील संख्याबळ नेमकं कसं आहे पाहूया. राष्ट्रवादी 20, काँग्रेस 15, भाजप 12, शिवसेना 9, जनसुराज्य 6, राजश्री शाहू आघाडी 4, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, ठाकरे सेना 1. खरं तर ऐन प्रचारादरम्यान अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दुःखात होते. याच कारणानं प्रचारही थंडावला होता. मात्र कार्यकर्त्यांनी रडत न बसता लढण्याचा पर्याय निवडला आणि कोल्हापुरात आपणच दादा आहोत हे सिद्ध केलं. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानं दादांच्या राष्ट्रवादीच्या हाती अध्यक्षपदाची सूत्र राहणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे ऐनवेळी सूत्र फिरणार की दादांच्या राष्ट्रवादीचा झेडपी अध्यक्ष होणार याकडेही राज्याचं लक्ष आहे. रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.